हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर चला मग शिकूया लर्न विथ होमिओसोबत. आजचा टॉपिक आहे प्युबर्टी. हा खूप इझी टॉपिक आहे, लगेच समजून जाईल. तर प्युबर्टी म्हणजे काय? चाइल्डहूड टू अडल्टहूडमध्ये होणारे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. जसं आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो का मुलगी मोठी होते, मीन्स मुलगी वयात येते, मीन्स तिच्यामध्ये काहीतरी बदल निर्माण होतात. तर याची डेफिनेशन काय आहे? प्युबर्टी इन अ गर्ल इज अ पिरियड विच लिंक्स चाइल्डहूड टू अडल्टहूड. हे दोनच शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे काय आहे? हे असा एक पिरियड आहे जे चाइल्डहूड टू अडल्टहूडमध्ये चेंजेस दिसून येणारा. इट इज अ पिरियड ऑफ ग्रॅज्युअली डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, जी गर्ल आहे तिच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट होणार, ते पण ग्रॅज्युअली मीन्स हळूहळू. त्यानंतर बायोलॉजिकल, मॉर्फॉलॉजिकल आणि सायकोलॉजिकल चेंजेस ऑकर. म्हणजे या तिन्ही प्रकारचे चेंजेस तिच्या बॉडीमध्ये दिसून येतील. त्यानंतर फर्स्ट आहे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. तर मॉर्फॉलॉजिकल चेंजेस म्हणजे काय? जे आपल्याला दिसून पडतील. जसं काय ब्रेस्ट डेव्हलपमेंट, प्युबिक हेअर ग्रोथ, ॲक्झिलरी हेअर ग्रोथ, ग्रोथ इन हाईट अँड मेन्स्ट्रुएशन तिला स्टार्ट होतं. त्यानंतर द मोस्ट कॉमन ऑर्डर इज बिगिनिंग ऑफ द ग्रोथ. म्हणजे जेव्हा त्या गर्लची ग्रोथ होते तेव्हा हे 3 कॉमन ऑर्डर आहे जे काय होतात, डेव्हलपमेंट होते त्याची. ज्याची की फर्स्ट आहे ब्रेस्ट बडिंग, ज्याला आपण थिलाच असं म्हणतो. प्युबिक अँड ॲक्झिलरी हेअर ग्रोथ, ज्याला आपण ॲड्रेनाच असं म्हणतो. आणि पीक ग्रोथ इन हाईट म्हणजे मिनाज, म्हणजेच मेन्स्ट्रुएशन तिला स्टार्ट होतं. आणि हे चेंजेस कधी ऑकर होतात? तर 10 to 16 इयर्सच्या मध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट कंट्रोलिंग फॅक्टर म्हणजे असे कुठले फॅक्टर आहेत जे प्युबर्टीमध्ये आपल्याला हेल्प करतात. जसं की जेनेटिक, न्यूट्रिशन, बॉडी वेट, सायकोलॉजिकल स्टेट अँड सोशल अँड कल्चरल बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर मिनाज अशा कुठल्या गर्ल्समध्ये लवकर येतं, जसं की अर्बन एरियाज गर्ल्समध्ये, आणि जे ब्लाइंड गर्ल्स असतात मीन्स आंधळे ज्या मुली असतात त्या लोकांमध्ये मिनाज हे अर्ली येतं. त्यानंतर आपण बघूया एंडोक्रिनोलॉजी इन प्युबर्टी. म्हणजे प्युबर्टीमध्ये एंडोक्राईन सिस्टीमचे कुठले ग्लँड आहेत जे हेल्प करतात. फर्स्ट आहे हायपोथॅलॅमो पिट्युटरी गोनॅडल ॲक्सिस, जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी कामाला येतं. नंतर थायरॉईड ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, गोनाडाज अँड लेप्टिन. त्यानंतर 2 टर्म आहेत. मिनाज मीन्स काय? फर्स्ट मेन्स्ट्रुएशन अँड ग्रोथ कशी होते? ड्यू टू ग्रोथ हार्मोन, इस्ट्रोजन अँड इन्सुलिन ग्रोथ फॅक्टरमुळं प्युबर्टीमध्ये गर्ल्सची ग्रोथ का होते. नंतर जेनायटल ऑर्गन चेंजेस, म्हणजे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ते जेव्हा प्युबर्टी स्टार्ट होते तेव्हा त्या गर्लमध्ये त्या ऑर्गनचे कसे चेंजेस होतात. जसं की फर्स्ट आहे ओव्हरी. ओव्हरी कशी होते? इलॉंगेटेड अँड बल्की ओव्हल शेपचे होते. नंतर वजायना काय होते? तर थिन इपिथेलियम टू स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. इपिथेलियमचा इथे साईज आणि शेप चेंज होतो. त्यानंतर वल्वा, मोर रिॲक्टिव्ह टू स्टेरॉइड हार्मोन, मोर रिॲक्टिव्ह होते. त्यानंतर मॉन्स प्युबिस अँड लेबिया मायनोरा हे इन्क्रीज होते. त्यानंतर ब्रेस्ट, ब्रेस्टमध्ये काय होणार? तर प्रोलिफेरेशन ऑफ डक्ट, म्हणजे जिथं डक्ट फॉर्म होणार खूप सारे, आणि प्रॉमिनंट राऊंड ब्रेस्ट, म्हणजे ब्रेस्ट आपली शेपमध्ये दिसणार. त्यानंतर टॅनर स्टॅगिंग, म्हणजेच आपण याला म्हणू शकतो सेक्शुअल मॅच्युरिटी रेटिंग. याच्यामध्ये प्युबर्टीमध्ये 2 डेव्हलपमेंट मेन आहेत. फर्स्ट आहे ब्रेस्ट डेव्हलपमेंट अँड सेकंड आहे प्युबिक हेअर डेव्हलपमेंट. तर ब्रेस्ट डेव्हलपमेंटमध्ये पण 5 स्टेजेस आहेत आणि प्युबिक हेअर डेव्हलपमेंटमध्ये पण 5 स्टेजेस आहेत. जसं की फर्स्ट स्टेजमध्ये काय होणार? प्री प्युबर्टल स्टेट, म्हणजे इथं काय होणार? प्युबर्टलच्या स्टार्टिंगची स्टेज. त्यानंतर ब्रेस्ट बड फॉर्म होणार, पॅपिला इलिव्हेटेड होणार, इनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट, सेकंड माउंट ऑफ एरोविला, काउंटर ऑफ ब्रेस्ट. म्हणजे इथं सगळे ब्रेस्टचे डेव्हलपमेंट होणार एका प्युबर्टीच्या गर्लमध्ये. त्यानंतर प्युबिक हेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय? हेअरचं फॉर्मेशन कसं होणार? पहिले तर नो प्युबिक हेअर प्रेझेंट, देन लॉंग हेअर ऑफ मेजोरा, तिथला एरिया डार्कर होणार, कर्ली हेअर फॉर्म होणार. नंतर हेअर कन्वर्ट मॉन्समध्ये आणि इन्व्हर्स ट्रँगल्स डिस्ट्रीब्युशन, म्हणजे तिथं काय होणार? तर ट्रँगल्स टाईप आपल्याला डिस्ट्रीब्युशन दिसणार. त्यानंतर प्युबर्टीमध्ये आपल्याला डिसीज कुठले होऊ शकतात, म्हणजे कुठले कॉमन डिसऑर्डर आहेत. ते फर्स्ट आहे प्रिकॉशियस प्युबर्टी, डिले प्युबर्टी आणि मेन्स्ट्रुअल ॲबनॉर्मॅलिटी अँड अदर पण येऊ शकतात, जसं की मेनोरिजिया वगैरे. ओके गाईज, थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.